everyone. Namaste. This is Sonam Thakur. Welcome to my channel Sonam and Sitare. आणि आज आपण भेटणार आहोत माझ्या एका अशा मैत्रिणीला जिने आयुष्याच्या कठीण वळणावर माझ्यासोबतच का हा प्रश्न न विचारता आता पुढे काय करायचं असा निर्धार केला. तर चला भेटूया तिच्याशी. एक योग शिक्षिका आणि जिद्दीचं जिवंत उदाहरण म्हणजे रितू पैठणकर. तर रितू, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये. तर रितू, तू एक सर्टिफाईड योगा टीचर आहेस. तर बहुतेक लोकांना योग म्हणजे काय त्याच्याविषयी काहीच नॉलेज नाहीये. तर पहिले तू मला सांग की योग म्हणजे काय आणि योगचे फायदे काय आहे आपल्या आयुष्यामध्ये. फायदा म्हणायला गेलं तर पॉडकास्ट खूप कमी पडेल. खूप सारे फायदे आहेत योगचे. पहिला योग म्हणजे काय? योग म्हणजे आपलं जे ब्लेंडिंग असतं, संतुलित असतं शरीर, मन आणि श्वास याचं संतुलितपणाचं योग. योग अभ्यास जेव्हा करतो, योग साधक जेव्हा असतो, जो योगाचा अभ्यास सुरू करतो, आपलं प्रॅक्टिसमध्ये योगा करतो, त्याला सगळेच फायदे एकत्र मिळून जातात. तिचं मन शांत होतं, श्वासावरती लक्ष केंद्रित त्याचं होतं. मग बरेचसे बारीक बारीक आपले आजच्या आजार जे आहेत रोजच्या जीवनामधले ते कमी व्हायला सुरू होतात. शारीरिक पेन्स जे आहेत आपल्या बॉडीमध्ये ते कमी होतात. पण हे कसं ना एकदम मेहनत होत नाही, ती एक प्रॅक्टिस असते. योगा इज लाईक मेंटेनन्स, आपलं मेंटेनन्स असतं. त्याच्याकरता आपण ते करत राहायचं असतं. मी 1-2 महिने केलं, मला बरं वाटतं, मी सोडलं, असं नाही करावं. कंटिन्यू ते मेंटेनन्स मध्ये पाहिजे. आणि त्याचं काय एक वय असतं का की या वयातच केलं पाहिजे किंवा या पर्टिक्युलर टायमिंग मध्येच केलं पाहिजे असं काही? वय तसं काही नाहीये. अगदी लहानपणापासून ते म्हातार वयापर्यंत शेवटपर्यंत आपण योग करत राहायचं. ऍज अ सेड मेंटेनन्स असतं, करत राहायचं. टाइम त्याला आहे, कारण आपलं जेवायच्या आधी 3 तास पोट उपाशी पाहिजे तेव्हा योग करावा. आणि झोपायच्या आधी पण आपण जेव्हा जेवण लवकर करतो, झोपायच्या ज्या वेळ केलेलं चालतं, थोडंसं चालतं. अर्ली मॉर्निंग इज द बेस्ट टाइम. सकाळी उठल्या केलं चांगलं असतं. पण ज्यांना वेळ अगदीच नाही मिळत, सकाळी धावपळ असते, ते संध्याकाळी त्या कामाच्या नंतर सुद्धा योग केलेलं चांगलं असतं. बरं, तू मला एक सांग की तुला का असं वाटलं की योगच का तू निवडलास? म्हणजे त्याच्या मागे काय रिझन आहे की तू ठरवलेलं असं की मला योग मध्येच असं पुढे जायचंय? जसं आता तुझे क्लासेस वगैरे पण तू घेतेस, मग योग का? मी जेव्हा सुरू केलं ना, तेव्हा मी 9th मध्ये होते. अरे जेव्हा मी सुरू केलं, मला खूप हेडेक मला त्रास व्हायचा रोज. त्या लहान वयामध्ये पण तो त्रास आई वडिलांना बघवला नाही. तर दुसरे मेडिसिन मध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा माझ्या आईने ठरवलं की आपण हिला योग मध्ये टाकावं. सो एक क्लास निवडला घराच्या जवळ आणि तिथून म्हणजे योगा अभ्यास सुरू झाला. आणि तो मला एवढा आवडला की मी काही असून दे, मी योगचा क्लास कधी बुडवला नाही आजपर्यंत. तेव्हापासून ते आजपर्यंत, म्हणजे एक्झाम असून दे किंवा काही पाऊस पाणी आजारपण असू दे, मी त्या क्लासला जायची. तेव्हापासून मला जी आवड लागली ती पुढेपर्यंत राहिली. आणि त्यानंतर मी ठरवलं की आता मला एक टीचर व्हायचंय, शिकून घ्यायचं की आपल्या शरीरामध्ये काय होत आहे योगा केल्याने. आतला अभ्यास मला करायचा, थिअरी मला शिकायची होती. ते शिकता मग मी टीचरच झाले आणि भरपूर कोर्सेस केले. ते करता करता गर्भसंस्कार झाले माझे, नॅचरोपॅथी झालं, ऍक्सिडेंट थेरपी झाली, एरियल फिटनेस पण केला मी योगाचा. तसे भरपूर मी शिकत गेली एकदा आवड आल्यावरती. मग आता तुझे क्लासेस ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही चालतात? हो, दोन्ही असतात. आधी ऑफलाईन होते, पण कोविडमध्ये सगळं बंद पडल्यामुळे ऑनलाईनचा मार्ग निवडला गेला. त्याच्यामुळे खूप लांबचे एक स्टुडंट पण माझ्या जवळ यायला लागले. तेव्हापासून ऑनलाईन चालूच आहे. आता ऑफलाईन पण घेते. माझा स्टुडिओ आहे माहीममध्ये जवळच आपल्या. तिथे मी ऑफलाईन पण घेते, पर्सनल ट्रेनिंग पण देते. आणि सध्या मी 2 वर्षापासून मी स्ट्रेंथ ट्रेनिंग पण सुरू केले, फिटनेस करणं. कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. बायकांना अप टू 30 आपलं मसल मास जे लूज व्हायला लागतं मेनोपॉझलमुळे किंवा पिरियड्समुळे, त्याच्यामध्ये मसल मास गेन करणं आणि ओव्हरऑल स्ट्रेंथ ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे बायकांसाठी. तो रेजिस्टन्स ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा, प्राणायाम सतत मी सगळ्यांकडून करून घेते, स्वतःही करते आता. तर ऋतू, योगचे तर भरपूर फायदे असतात है ना. योगमुळे आपली स्किन पण छान ग्लो करते जशी तुझी आहे. आणि मला एक सांग की योगमुळे आपण आजारांवर पण मात करू शकतो? ते आजारावर मात तर होत नाही ऍक्च्युली योगनी, पण हा त्याची जी इंटेन्सिटी असते, फायटिंग कपॅसिटी जी बॉडीची असते ती नक्की वाढते. म्हणजे तो आजार त्या सिरियसनेसली होत नाही आपल्याला. आणि जरी झाला आपण आता लवकर रिकवर होतो, ते नक्की. इट्स लाईक वॅक्सिनेशन कसं दिल्यावरती आजार होतो, वॅक्सिन दिल्यावरती पण कमी प्रमाणात होतो आणि आपलं फायटिंग कपॅसिटी बॉडीची जेव्हा वाढलेली असते
त्यामुळे सिरियस केस काही होत नाही, आपण आता लवकर बाहेर पडू शकतो. तर ऋतू, जेव्हा तुला कर्करोगाचं निदान झालं तो क्षण, त्यावेळेस तुला पहिला विचार काय आला? अर्थात माणूस आहे मी, त्यामुळे शॉक बसला, जबरदस्त शॉक बसला. एक सेटबॅक सारखं मला वाटलं. तिथेच मी स्तब्ध झाले हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट्स वाचून की मला कॅन्सर आहे. काही काही वेळाकरता मी त्याच्यामध्येच होते. अर्थात रडले, घरी येऊन त्रास घेतला. पण एक मी विचार केला, नंतर विचार आला मनामध्ये की हा टेम्पररी फेज आहे. मी यातनं नक्कीच बाहेर पडणार. ट्रीटमेंटची मला कल्पना होती. डॉक्टर चांगले होते निवडले गेलेले मी. त्यामुळे जे काय होतं मी विचार केला की आता टेम्पररी आहे, मी यातनं नक्कीच बाहेर पडेन. आय हॅव टू फाईट बॅक. माझ्यावर ही वेळ का आली हे नाही बोलले मी. एकदा बोललेले हॉस्पिटलमध्ये, दॅट्स इट. त्यानंतर मी विचार नाही केला. पण यातनं मी कशी बाहेर पडू शकते आणि मी काय करू शकते, वर्क प्लॅन काय होऊ शकतो, हे डोक्यामध्ये यंत्र सुरू झालं माझं. माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला, अर्थात माझ्या आई-वडिलांनी, नवऱ्यानी, मुलींनी सपोर्ट केला मला. सगळं ठीक होतं. भीती एवढीच होती की माझी क्लास बंद पडू नये, कारण ते माझं पॅशन होतं. त्यामुळे 1 महिनाभर सुट्टी घेतली. सर्जरी होती, ती सुट्टी घेतली आणि त्या सुट्टीमध्येच पूर्ण आराम केला. तेव्हा प्लॅनिंग केलं पुढे कसं चालायचं आहे, कसे क्लास घ्यायचे, कशी स्वतःला ॲक्टिव्ह ठेवायचं, ते करत राहिले मी. पण तू थांबली नाहीस? नाही. आणि मी तेव्हाही व्यायाम करायची घरी. अरे, तेव्हाही बँडेजमध्ये होती मी, पण जेव्हा जमलं तेवढं करायची. कारण माझ्याकरता मुवमेंट इज द मेडिसिन. नुसतं बसून राहून आणि फोन चालणं, टीव्ही बघणं मला जमत नाही ते. तर जेवढी मी मूव्ह करते तेवढं माझं ब्लड सर्क्युलेशन वाढतं बॉडीमधलं, तेवढं डोकं आपलं स्थिर राहतं आणि विचार चांगले राहतात, असं माझं मत आहे. त्यामुळे ते मी कंटिन्यू केलं. पण मी असं ऐकलंय ना की त्यावेळेस पण तू क्लासेस घेत होतीस? हो, ॲक्च्युली मी त्यावेळी ती क्लासेस घ्यायची. असं जसं म्हटलं, मी सर्जरीच्या वेळी एक सुट्टी घेतलेली ऑफकोर्स महिनाभर. तेव्हा अलाउड नव्हतं काहीच करायला. पण सर्जरीचा पिरियड जो संपला, जो रिकव्हरी पिरियड असतो आपला, तो जर संपला, जेव्हा माझे केमो सुरू झाले, केमो घेऊन सुद्धा मी क्लासेस घेतलेले आहेत. ऑनलाईन, ऑफलाईन स्टुडिओमध्ये जाऊन सुद्धा. ट्रॅव्हल करून स्टुडिओमध्ये जाऊन ट्रॅव्हल करायचे. शुक्रवारी माझं केमो असायचे आणि मंडेला मी क्लासला हजर राहायची आणि सगळे स्टुडंट्स माझ्या बरोबर असायचे माझे. ते ती स्ट्रेंथ होती माझी. माझ्या स्कूटी चालवणं अलाउड नव्हतं मला. ते मला खूप आवडतं स्कूटी चालवणं. माझी एक अत्यंत जवळची फ्रेंड आहे दीपाली म्हणून, ती मला घेऊन जायची क्लास आणि परत घेऊन यायची क्लासमधून, कारण मला स्कूटी अलाउड नव्हतं. माझा नवरा सुद्धा माझ्यासोबत होता. ते सगळे जवळची माणसं माझ्याबरोबर होती, त्यामुळे तो स्ट्रेंथ माझ्याकडे होता. आणि अर्थात माझा योगा अभ्यास कधीच थांबला नाही. तेव्हाही मी जमेल तेवढं योगा करायची. सगळे आसन मला नाही जमायचे, त्याची खूप खंत होती मला. तर मला जे ॲडव्हान्स आसन जमायचे, चक्रासन, शीर्षासन, ते मला काहीच जमलं नव्हतं. पण मनात म्हटलं की जरी मला ते जमत नाही, ते खालचे आसन जमतायत मला, ते मी करीन. मी जेव्हा जमणार, मला जमणार आहे ते मला माहिती होतं. आता 2 इयर्स मी जेव्हा बरी होईन पूर्णपणे जमतील, पण आता मला हे जमते, मला हे करू द्या. सो मी ते करत राहिले. म्हणून मी सुरुवातीला बोलली ना की जिद्दीचं जिवंत उदाहरण म्हणजे ऋतू पैठणकर. आज तू एवढ्या मोठ्या आजारातून बरी झाली आहेस आणि अर्थातच ज्यावेळेस हा व्हिडिओ तुझ्या खूप साऱ्या महिला बघतील तेव्हा त्यांनाही त्याही मोटिवेट होतील. जे आज बोलतात ना, कॅन्सर म्हटला की तो शब्द ऐकल्यावर सुद्धा एक भीती निर्माण होते ना मनात. पण आज तुझं हे उदाहरण आहे म्हणजे सॅल्यूट आहे तुला. खरंच खरंच एवढ्या ह्याच्यात म्हणजे तू बोलतेस किमो चालू असताना सुद्धा तू क्लासेस घेत होती, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तरी तू मला एक सांग की त्या काळात तुझी भीती मोठी होती की तुझा विश्वास? तुला वाटतं माझ्याकडे बघून काय असेल? तू सांग मला. ऑब्विसली विश्वास. तू तर घाबरणार मधली नाहीच आहे. अर्थात. मला असं वाटलं की हा प्रश्न विचारावा तुला. अर्थात विश्वास आणि माझ्या स्वतःवरचा विश्वास. आपल्याला कधी डिपेंडन्सी मला आवडत नाही. बेसिकली स्वतःवर सेल्फ डिपेंडन्सी मला खूप आवडते. एक तर कोविडने शिकवलं आपल्याला आत्मनिर्भरता. बरोबर. तर त्यानंतर योगमुळे जो आपला विश्वास निर्माण होतो आणि आपलं मन पण तसं काय होतं ना, ते फ्लेक्सिबिलिटी वाढते मनाची सुद्धा. आता फ्रीज, फ्लाईट और फाईट जे म्हणतो आपण योगामध्ये, त्याचं स्तब्ध होणं, पळून जाणं किंवा लढणं ते होतं. मी 100% आता बरी होणार आहे. स्वतःला 1.5 वर्ष दिलं, 2 वर्ष दिली स्वतःला की मी आता बरी होणार आहे. जे काय माझे होते स्केड्यूल त्या काळामधले ते पुढे ढकलले. पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसवरती, त्याच्या रिकव्हरीवरती.
मला आराम करायचा आहे. जो काही मी आराम करायची, माझ्या कामाकरता आराम करायची, मला क्लास घ्यायचे आहेत. माझ्या क्लासमध्ये भयंकर पॅशनेट आहे मी. ते मला बुडवायचे नव्हते. ते मला बुडवायचे नव्हते. त्यामुळे माझा पूर्णपणे विश्वास माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसवरती होतं, त्याच्या रिकव्हरीवरती होतं, त्याच्या औषधांवरती होतं. आणि अर्थात सगळ्यात मोठा स्ट्रॉंगेस्ट पॉईंट इज माय फ्रेंड्स अँड एक्सटेंडेड फॅमिली. ते खूपच होते. म्हणजे घरचे असं मी बोलली, आई वडील, नवरा मुलगी एकत्र होतेच माझे. शिवाय माझे फ्रेंड्स मला घरी येऊन सपोर्ट द्यायचे, माझ्याशी बोलायचे फोनवरती. त्यामुळे मला खूप मोठा आधार होता तो. मी कधी पण स्वतः एकटं एकटं काटलंच नाही कधी, मी एकटी अशी आहे अशी. तर कोण डिस्टर्ब करायला असायचं. डिस्टर्ब म्हणा, मी कधी कधी त्या ब्लॉक करायची. मला शांत बसू द्या. मग पण नाही, ते माझ्या येऊन बोलायचे, तू एकटं बसणार नाहीयेस. मग तुम्ही घरी येऊन बोलायचे, फोनवर बोलायचे. मग ते डिस्टर्बन्स नको म्हणून तू सुद्धा काही भरपूर लोकांना म्हणजे नाही सांगितलं. नाही नव्हतं सांगितलं. मी सोशल नेटवर्क पूर्णपणे बंद केलेलं. कारण माझी एनर्जी पूर्ण माझ्या क्लाससाठी आणि रिकव्हरीसाठी ठेवलेली मी. आराम करायची आणि क्लास घ्यायची आणि मी काहीच करायची नाही. कुठे बाहेर जायची नाही, काय नाही अजिबात. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच बोलते की एका महिलेला इव्हन आता तुझं ठीक आहे आजार आहे किंवा काही दुसऱ्या कुठल्याही गोष्टी, जसं एक महिला काही बिझनेस करते तर तिला फॅमिलीचं सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. आणि अर्थातच फ्रेंड्स तर आपल्या बरोबर असतातच, त्याबद्दल वाद नाही, पण फॅमिली सपोर्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मला आता ऋतू सांग की आता वुमन्स डे येतोय, तर वुमन्स डे साठी तू आमच्या महिलांना काय मेसेज देशील, ऍज तू एवढ्या मोठ्या आजारातून तू बरी झालीयस आणि तू त्यांना काय एक संदेश देशील? मी सांगेन की आधी स्वतःवरती लक्ष केंद्रित करा. आपण खूप पळतो नवऱ्याचं करण्यासाठी, मुलांचं करण्यासाठी, स्वतःला वेळ देत नाही आपण अजिबात. तुम्ही स्वतः हेल्दी राहाल तेव्हा तुम्ही सगळं नीट कराल. लोकांना वाटतं की मी योगा करेन 1 तासभर, तो 1 तास माझा वेस्ट होईल, मी दुसरीकडे माझा डबा राहील नवऱ्याचा किंवा इतर कामं राहतील. पण योगा गिव्हज यू टाइम, इट डझंट टेक युअर टाइम. माझं असं म्हणणं आहे. तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी तयार होते की तुम्हाला सगळी कामं कशी छानपणे करता येतात, ती स्ट्रेंथ निर्माण होते. तर तुम्हाला आजारी पडल्यावरती सगळंच सेटबॅक होणार, सगळंच कोलमडेल तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी. पण जर स्वतः तुम्ही हेल्दी राहिलात तर सगळं इझिली आरामात पार पडतं. तर मेन म्हणजे स्वतःला हेल्दी करा, स्वतःवर लक्ष फोकस ठेवा. नॉट जस्ट ब्युटी पार्लर्स आणि पार्टीज करण्यामध्ये करा, हे आपण सगळंच करतो आपण. पण ह्याच्यावरती एक प्रायमरी ठेवायचं की आपल्याला स्वतःच्या हेल्थवर आधी काळजी घ्यायची आहे. हेल्थ जर नीट असेल तर नॅचरल ग्लो येतो. सो फोकस टू युअर सेल्फ फर्स्ट, बी सेल्फिश ऍट टाइम्स. स्वतःवर लक्ष केंद्रित ठेवा. मला एक सांग तू, जर कोणाला आता ऑनलाईन क्लासेस जसं योगचे क्लासेस जर घ्यायचे असतील, मग काय ते तुझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू? हो, माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करता. माझे फेसबुक पेज पण आहे, योगा फॉर यू. माझं फेसबुकचं वॉल पण आहे, ऋतू पैठणकर. इन्स्टावरती पण आहे. सगळीकडून मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे बरेच वर्कशॉप पण चालू असतात. तर तुम्हाला सुद्धा योगचे ऑनलाईन क्लासेस पाहिजे असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर कॉल करा. ऋतू तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. तर ऋतूचा प्रवास आपल्याला हे शिकवतं की आजार फक्त शरीराला होतो, पण जिद्द जर मनात असेल तर माणूस नक्कीच जिंकतो. खूपच छान चॅनल सुरू केलं सोनम. तू माझी खास व्यवस्थित मैत्रीण आहेस आणि तू असे चॅनल सुरू केल्यामुळे आमच्यासारख्या लेडीज जे आहेत, जे बिझनेस करतायत, जे एंटरप्रेन्योर्स आहेत, त्यांना एक व्हॉइस मिळतोय स्वतःला रीच करायला. शिवाय अशा बऱ्याच महिला आहेत, तुझ्या माझ्यासोबत इन्स्पिरेशनल स्टोरी कव्हर केली आहेत. इतरही बायका आहेत ज्यांची स्टोरीज तू कव्हर करते आहेस आणि त्यांचं रीच वाढवते आहेस. लोकांना समजतंय की व्हॉट दे आर डुईंग फॉर देअर बिझनेस, फॉर देअर लाईफ. सो इट्स रिअली इन्स्पायरिंग टू सी ऑल दिस थिंग. कॅरी ऑन दिस. मी अजून बघायला इच्छुक आहे. तुझे बरेच अशा बायकांचे, आपल्या मैत्रिणींचे प्रवास आपल्याला कळतील. बरोबर. थँक्यू सो मच. तर हा होता ऋतूचा प्रेरणादायी जीवन प्रवास. तर अशाच नवीन प्रवास बघण्यासाठी, नवीन स्टोरी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.